लेमन राईस साठी लागणारे साहित्य: तेल, राई, जिरे, कढीपत्ता, शेंगदाणे, हळद, उडीद डाळ, लिंबू आणि शिजवलेला भात. सर्वात आधी कांदा बारीक कापून घ्या. एका कढईमध्ये शेंगदाणे घेऊन चांगलेचसे गरम करून घ्या. जास्त काळे पडतील एवढे गरम करू नका, नाहीतर शेंगदाणे खाताना कडू लागतील. सोबतच दुसरीकडे गॅसवर भात शिजत ठेवा. तुम्हाला जर टोपात भात शिजवता येत नसेल तर कुकरला लावून शिजवून घ्या. टोपातला भात चांगला शिजला की पाणी काढून टाका आणि भात हळकवू द्या, म्हणजेच चांगला फुलतो, चिकट बनत नाही. नंतर फोडणी तयार करण्यासाठी कढईत तेल टाका. त्यात कढीपत्ता, जिरे, राई, उडीद डाळ टाकून तडका द्या. कांदा घालून चांगला परतून घ्या. कांदा मध्यम भाजून घ्या, जास्त लाल होऊ देऊ नका. आता पुढे हळद घाला आणि मिश्रण एकत्रित करा. आता आपण यामध्ये शिजवलेला भात घालणार आहोत आणि चांगला व्यवस्थित ढवळून घेऊया, जेणेकरून मिश्रण भाताला सर्वत्र एकत्र व्यवस्थित लागेल. नंतर एक अर्धा लिंबू घेऊन संपूर्ण भातावर रस पिळून घेऊया. चवीनुसार मीठ घाला. चवीसाठी वरून थोडीशी कोथिंबीर घाला आणि मस्तपैकी प्लेटमध्ये तयार झालेला लेमन राईस सर्व्ह करा. आणि हो, यांच्यासारखा तुम्ही पण इतरांना बनवून खायला घाला. आणि कसा झालाय हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा.